Hello student, how are you? Today is election. आहे की नाही? जे 18च्या वर आहे त्यांनी मतदान करा बरं का. इलेक्शन इज सो मच इम्पॉर्टंट फॉर अस. ओके. स्त्रियांचे वोटिंग इतके झाली, टोटल वोटिंग इतके होते, तर त्यापैकी पुरुषांचे वोट किती मिळाले, आहे की नाही? असे क्वेश्चन येतात आपल्याला. मेल वोटिंग अँड फिमेल वोटिंग, टोटल वोटिंग, पर्सेंटेज ऑफ वुमेन वोटिंग, पर्सेंटेज ऑफ मेल वोटिंग, असे प्रश्न 2-2, 4-4 मार्काला असतात, नाही का? पर्सेंटेज काढायला. टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथ सेकंड, ट्रायंगल PLM है, PQR है, इट इज बायसेक्ट, नहीं का? कोण दुभाजक, अँगल बायसेक्ट, सेगमेंट बायसेक्ट, रेषाखंड दुभाजक, आणि त्यातून आपल्याला 2-2 मार्कासाठी हे उदाहरणं तुमच्या समोर आहेत. हे रिपीट झालेले उदाहरणं आहेत मित्र, परंतु मला डाऊट आला आणि हे परत येण्याची शक्यता आहे, कारण 100 पैकी जवळजवळ क्वेश्चन पेपर आम्ही तपासायचो ना मॅथच्या, तर 10च मुलं बरोबर सोडवायचे, 80% मुलं चुकीचं सोडवायचे, म्हणजे असे प्रश्न चुकीचे सोडवायचे. म्हणून यावर्षी जरा मला असं वाटतंय ही शक्यता दाट आहे. समजा MNP हा ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल MNP NQ बायसेक्ट अँगल MNP, हा NQ जो आहे तो बायसेक्ट MNP. इन ट्रायंगल MNP NQ इज बायसेक्ट अँगल MNP, हा बायसेक्ट आहे. आणि म्हणून त्याचं एकच फॉर्म्युला आहे. इथं फॉर्म्युला आपल्याला जे दिलं नाही ते काढायचं, म्हणजे LPQ काढायला सांगितलेली आहे. काय काढायला सांगितली? LPQ. मग MN अपॉन NP, ANP, MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन PQ, MQ अपॉन PQ. तर हा PQ काढायला सांगितला आहे. कोणी PQ इज इक्वल टू X मानेल, कोणी Y मानेल, कोणी S मानेल, काही मानलं तरी चालते, किंवा PQ जसाच्या तसा ठेवला तरी चालेल. मग आता याच्या किमती ठेवायच्या. MN ची 25 आहे, NP ची 40 आहे, ही 40, म्हणजे 25 अपॉन 40 इज इक्वल टू MQ ची 14 आहे, देअरफॉर 14 अपॉन PQ. आता तिरकस 25 सारखा गुणाकार आपण 25 मल्टिप्लाइड बाय PQ, हे बघा 25 मल्टिप्लाइड बाय PQ किंवा 25 PQ, याच्यामध्ये चिन्ह गुणाकारात असतं, इज इक्वल टू हे 14 मल्टिप्लाइड बाय 14, 40 मल्टिप्लाइड बाय 14. आता 40 हे 25 इकडे गेल्यावर काय होतात? डिनॉमिनेटर, नाही का? हे डिवाइड येतं इथं, हे मल्टिप्लाय येतं इथं, डिवाइड होणार. म्हणून PQ बरोबर हे तसेच तसे राहणार. 40 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन हे मल्टिप्लाय येतं इथं, डिवाइड झाले बघा 25. आणि 5च्या टेबलमध्ये 25 पण आहेत आणि 40 पण आहेत. 5 5 जार 25, 5 8 जार 40. वी गेट 8 मल्टिप्लाइड बाय 14 अपॉन 5. मग 8चा पाडा येतो, 8 चौक 32, 3 आले 8 1 8 आणि 3 11 आणि छेद 5. 5 आणि 112ला जर भाग दिला, 112 डिवायडेड बाय 5, वी गेट 5 दुने 10, 1 राहिला, आहे का नाही? 5 दुने 10, परत 2 राहिले, इथं 0, 5 8 5 चौक 20, म्हणजे 22.4. आता इथं सेंटीमीटर दिलेलं नाही मित्र, मग तुम्ही युनिट लिहिलं तरी चालेल. युनिट इथं युनिट लिहा, नाही लिहिलं तरी चालेल, इथं युनिट लिहिलं तरी चालेल, कळलं?
आता दुसरा पण तो बायसेक्ट वाला आहे. सो या ठिकाणी आपल्याला LM ची किंमत दिली 6, MN ची किंमत दिली 10, LT काढायला सांगितलेली आहे आणि NT ची किंमत दिली 8. LT आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि मग ॲज इट इज सोल्युशन बघा, LM भागिले MN. हे बघा, LM भागिले MN, LM डिवायडेड बाय MN इज इक्वल टू हे अपॉन हे, म्हणजे LT अपॉन NT किंवा TN. किमती टाका त्याच्यात. LM ची किंमत 6 आहे, MN ची किंमत 10. 6 अपॉन 10 इज इक्वल टू LT काढायला सांगितली, NT 8 आहे अपॉन 8. असंच तिरकस करा. 6 मल्टिप्लाइड बाय 8 हा इकडे झाला मल्टिप्लाय, आणि LT मल्टिप्लाय बाय 10 हा 10 इकडे गेला. म्हणजेच आपल्याला LT काय होईल, LT बरोबर 6 मल्टिप्लाइड बाय 8, हे 10 मल्टिप्लाय म्हणून इकडे गेले, डिवाइड झाले. म्हणजे 10 ला 2 ने भाग जातो, 2 पंचे 10, किंवा नाही गेला तरी चालेल. हे डेसिमल पॉईंट ऑटोमॅटिक येतील. 6 मल्टिप्लाइड बाय 8, 8 6 आर 48, आणि हा डेसिमल पॉईंट 10 इथे 1 झाला, 4.8 युनिट आहे का नाही. तर हे दोन्ही उदाहरणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातलं एक शक्यता वाटते, परंतु वेगळ्या प्रकारचं किंमत देते. आणि यू हॅव टू सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. नवीन नवीन कॉमेंट्स तुम्हाला, नवीन नवीन लिंक मिळेल आणि क्वेश्चन पेपरचे प्रश्न मिळतील. ओके, बाय.